नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेकडो पालख्या करमाळा मार्गे विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची जी समजली जाते ते म्हणजे श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वर इथून निघालेली पालखी आज सोलापूर जिल्ह्यात म्हणजे करमाळा तालुक्यात आलेली आहे. रावगाव येथे या पालखीचं प्रशासनाच्या वतीने भव्य असं स्वागत करण्यात आलं. शेगूड आणि डुकरेवाडी दरम्यान हे सोलापूर आणि अहिल्यानगरच्या सरहद्दीवरती हे स्वागत झालं. त्यानंतर हा पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होतो आहे. या मुक्कामाच्या ठिकाणं प्रशासनाच्या वतीनं सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहे. पाऊस किंवा ऊन यापासून संरक्षण व्हावं यासाठी भव्य असा मोठा हॉल तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या सुविधा देण्यात येत आहेत आणि हा पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये पालखी त्यानंतर पालखीच्या मागे काय मानाच्या दिंड्या, त्यानंतर पालखीच्या पुढे काय दिंड्या, असा हा पालखी सोहळा आलेला आहे. आपण हा पालखी सोहळा आता पाहणार आहोत. पालखी सोहळा आलेला आहे, त्यानंतर भव्य असं स्वागत झालेलं आहे. पालखी सोहळा हा मुक्कामाच्या ठिकाणी विसावणार आहे. यामध्ये भगवा पताका असेल, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आहेत, त्यानंतर डोक्यावरती पांढरी शुभ्र अशी टोपी आणि त्यानंतर गळ्यात टाळ असा हा वारकऱ्यांचा पोशाख परिधान केलेला आहे. आणि पालखी सोहळा ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात आला त्याच वेळेस वरुणराजानं देखील या पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे. भंडारा आणि फुलं उधळत हा पालखी सोहळ्याचं स्वागत झालं. ग्रामस्थांच्या मध्ये मोठा उत्साह होता. त्यानंतर प्रशासनाने देखील भव्य असं हे स्वागत केलेलं आहे. कोणतीही उणीव राहणार नाही याची दक्षता यामध्ये घेण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो हा नेमका पालखी सोहळा कसा आहे आणि या पालखीमध्ये आपलं नेमकं स्वागत कसं केलेलं आहे. अत्यंत दिमाखात हा सोहळा या ठिकाणी डोळे भरून सर्व पाहत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य असे स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आदरणीय कर्तव्यदक्ष पी.आय. माने साहेब यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे चालक आदरणीय बेलापूरकर महाराज तसेच मुख्य पुजारी गोसावी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. डॉक्टर कराळे प्राथमिक आरोग्य केंद्र साडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे.